मी पुढचं तुम्हाला सांगायला आलं की मी हार मानणारा माणूस नाही. आम्ही त्या केलेले आहे. म्हणजे आम्ही सुंदर राजकारण केलं. बाळासाहेब त्यांनी कोण होता आपल्याकडे? एक माणूस नव्हता. श्रीराम सोसायटीची इलेक्शन पहिली इलेक्शन. तर तिथनं आपण इतकं पोचले, लोकांनी आपल्याला उचलून धरले, कार्यकर्त्यांनी आपल्याला उचलून धरले, एकत्र राहिलं. आता कार्यकर्ते आमच्या वयाचे कार्यकर्ते साधारणतः थकलेले आहेत. त्यावेळी मीच बाहेर पडणार आहे आता. पण काही ना कारणाने फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यात एप्रिलमध्ये अशा काही अडचणी तयार झाल्या की मी त्याच्यातच अडकून बसलो. आणि मी अशाच बैठकात सगळ्या पर्यटन तालुक्यात कुठलंही राजकारण न बोलता लोकांना एकत्र करून शक्यतो त्यांच्याकडनं लिहून वाजवून की तुमचं आमचं काय चुकलं एवढं आम्हाला सांगा, आम्ही ते दुरुस्त करू. आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं आमचं ढीक चुकलं असेल. पण तुमच्या पुढे जे नेतृत्व आज तयार होत आहे ती नेतृत्व तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला लाभकारक ठरणार नाही. त्याची कारण काय आज बोलायचं आपल्याला कारण नाही. तुम्हाला अनुभव येत आहे. काही लोक आमच्यातनं सोडून गेले. इथं आमच्याकडे 5 मिनिटात आत येणारी माणसं 3 मिनिटात तिथं झाडू पाहतात. ही परिस्थिती आहे. काय झालं की सगळ्यात सोप्या रीतीने सगळं होत गेलं की त्याची किंमत राहत नाही हे आम्हाला कळायला मला नाही म्हणलं तरी त्यांनी उशीरच लागला. राजकीय किंमत मागण्यासाठी मी हे काम केलेलं नाही. माझ्या पिढ्यानपिढ्या माझ्या संस्कार जे घडलेले आहेत ती संधी मिळाली तर जनतेला की मतदार हा शब्द माझ्या तोंडात कमी असतो एवढं लक्षात. माझ्या आजोबांनी तुम्हाला मताचे हक्क दिले असतील नसतील, त्यांनी तुमच्याकडे जनता म्हणून बघितलेलं की राजा जनता आहे तर मी राजा आहे की नाही वापरत वाजायला म्हणतोय. ते आपल्याला मी राजा असेल ना नसेल परंतु जी संस्कृती मानवी राजांनी रचली, जो मंत्र तिने आम्हाला दिला की तुम्ही पर्यटन तालुक्यात नाही की मार्केट घरात जन्माला दिला, तुम्हाला तुमच्या लोकांना सांभाळायला लागणार आहे. आणि लोकांनी मध्ये टाकावं का नाही ह्या निवडणुकीच्या योग्य प्रयुक्त आहे. तरुण पिढीला थोडंसं वाटतं की बाबा आपल्यात यायला पाहिजे, त्यामुळे यायला पाहिजे, ते यायला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी मी मान्य करतो की आम्ही तर मीडियावर काय फारसं नसतो. मी तर क्वचित असतो, बघतो सगळं. मी वाईट एवढं वाटतं की आम्हाला उत्तर देताना त्यांनी हे केलं नाही, त्यांनी ते केलं नाही, त्यांनी फलाना केलं नाही, त्यांनी हे केलं नाही. अहो जे ते म्हणतात की मी केलं म्हणजे त्यांनी केलं. त्याला 90% पाया मीच घातलेला आहे.